नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर नव्या श्रमसंहितेच्या निषेधार्थ आज एकदिवसीय संप पुकारण्यात आलेला आहे. जळगावात विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचं देखील जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन झालेलं आहे. कशा पद्धतीने हा आंदोलन या ठिकाणी यशस्वी झालेला आहे, संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता आज एकदिवसीय संप कशा पद्धतीने अंगणवाडी सेविकांचा यशस्वी झालेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, नव्या श्रमसंहितेच्या निषेधार्थ आज एकदिवसीय संप. जळगावात विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे. पहा संपूर्ण सविस्तर अपडेट. जळगाव केंद्र सरकारने कामगार व कर्मचारी हितांचे विद्यमान कायदे रद्द करून 4 नव्या श्रमसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निषेधार्थ तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी म्हणजे आजच कर्मचाऱ्यांतर्फे देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला आहे. याच संपाच्या अनुषंगाने जळगाव जिल्हा परिषद कार्यालयासमोर जिल्ह्यातील 8,200 अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संपाचा निर्णय घेतला आहे. बघा, हा फक्त जिल्ह्यापुरता आकडेवारी मर्यादित आहे. तर संपूर्ण राज्यभर आज एकदिवसीय देशव्यापी संप पुकारला गेलेला आहे. कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संपाचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. कामगार विरोधी कायद्यांचा विरोध करत या नव्या श्रमसंहितेचा पुनर्विचार करून सरकारने त्या रद्द कराव्यात अशी प्रमुख मागणी आंदोलकांची असणार आहे. यासोबतच अंगणवाडी सेविका व मदतनीसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे, सर्वोच्च न्यायालयाच्या वेतनवाढीबाबत गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युइटी लागू करणे, न्यायालय आदेशाची अंमलबजावणी करणे या आदेश आदीसह मागण्यांचाही समावेश आहे. आणि याच मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यास संपाच्या दिवशी अंगणवाडी केंद्रातील दैनंदिन कामकाज बंद ठेवून पोषण ट्रॅकर न उघडण्याचा निर्णय घेतला गेला आहे. गुरुवारी सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपस्थित राहून आंदोलन या ठिकाणी यशस्वी करण्यात आलेलं आहे. असं देखील आवाहन या अगोदर युनियनचे राज्य चिटणीस रामकृष्ण पाटील यांनी केलेलं आहे. आयटक महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनने या संपाला देखील पाठिंबा दिला आहे. बघा, याबाबत अगोदरच म्हणजे बुधवारी जिल्हा परिषदेला निवेदन देखील देण्यात आलेलं आहे. सेविकांना 15,000 रुपये मानधन द्यावे. सरकारने सेविकांना 15,000 व मदतनीसांना 10,000 मानधनाऐवजी सेविकांना 13 तर मदतनीसांना 7,500 रुपयाचा एकतर्फी मानधनवाढीचा निर्णय घेतला. कृती समितीशी कुठली चर्चा केली नाही. यासोबतच विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी म्हणजे आज जिल्हा परिषद कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांतर्फे धरणे आंदोलन केलं गेलेलं आहे. रामकृष्ण पाटील, राज्य सरचिटणीस, राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती, अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांवर योजनाबाह्य कामाचा ताण वाढला आहे. त्यांना महिला व बालविकास विभागाच्या कामाव्यतिरिक्त लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांची कामे लावली जात आहे. या कामाच्या आढाव्यासाठी वरिष्ठ स्तरांवरून सतत मीटिंग, ट्रेनिंगसाठी तगादा लावला जातोय. तात्काळ माहिती द्यावी लागते, अन्यथा अधिकाऱ्यांचा रोष या ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पत्करावा लागतो. बोलणे खावे लागते. आणि एकल महिलांचा सर्वे तसेच आदिशक्ती अभियान अशा विविध कामांचा ताण वाढत आहे. यामुळेच राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना कामाचा प्रचंड ताण वाढत असल्यामुळे महत्त्वाच्या कामाकडे या ठिकाणी दुर्लक्ष होताना आपल्याला दिसून येतो आहे. बघा, प्रमुख अशा पद्धतीने या मागण्यांसाठी आजचा जो संप आहे तो संप किंवा आंदोलन या नव्या श्रमसंहितेच्या निषेधार्थ आज एकदिवसीय संपूर्ण राज्यभर एकदिवसीय संप पुकारण्यात आलेला आहे. जळगावमध्ये देखील विविध मागण्यांसाठी आपल्या अंगणवाडी सेविकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन पुकारलं गेलेलं आहे.
याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.